Hello friends, Gyrus Fortune, the foundation course for NEET, JEE, CET and 11-12 Science. सो आता ह्या कोर्समध्ये आपण फिजिक्सच्या एका महत्त्वाच्या भागाला आपण आज सुरुवात करणार आहोत. पण तत्पूर्वी मी सायन्स ह्या विषयावर आपल्याशी थोडीशी चर्चा करणार आहे. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला काय घडतंय, आपल्या आजूबाजूला जो पदार्थ विखुरलेला आहे, जो मॅटर आहे, याचा थोडक्यात अभ्यास म्हणजे सायन्स. तर आपल्या आजूबाजूला मॅटर, आपल्या सराउंडिंगमध्ये असलेली मॅटर आणि एनर्जी याच्याबद्दल आपण आपल्या वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट्स, आपल्या ऑब्झर्वेशन थ्रू आपण कलेक्ट केलेलं नॉलेज म्हणजे आपण त्याला सायन्स म्हणतो. आपण फार पूर्वीपासून हे करत आलेलो आहोत आणि आज आपल्याकडे इतकं प्रचंड प्रमाणात नॉलेज उपलब्ध झालेलं आहे, त्यामुळं आपल्याला सायन्सच्या ब्रँचेस करायची वेळ आली. आज आपण बघतोय सायन्सचे ब्रँचेस फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि त्यातही अनेक सब ब्रँचेस झालेले आहेत. जशा फिजिक्समध्ये हीट आहे, थर्मोडायनॅमिक्स आहे, त्यानंतर तुमचं लाईट, साऊंड, मेकॅनिक्स, तसंच बायोलॉजीमध्ये बॉटनी, झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी, सेल बायोलॉजी, त्यानंतर फिजिओलॉजी, त्यानंतर आणखी बऱ्याचशा अशा जिनेटिक्स, ह्या सगळ्या ब्रँचेस आपण सब ब्रँचेस डिव्हाइड केलेले आहे आणि ते नॉलेज जे आपण कलेक्ट केलेलं आहे निसर्गातनं त्याला आपण ऑर्गनाईज केलेलं आहे. बरं, नुसतं नॉलेज कलेक्ट करून आपण थांबलो नाही. ह्या नॉलेजचा उपयोग करून आपण आपलं लाईफस्टाईल अगदी चांगलं बनवलं आहे. अगदी त्यात बऱ्याचशा सुखसोयीच्या गोष्टी आपण डेव्हलप केलेल्या आहेत. ॲट द सेम टाईम काही डिझास्टर देखील आपण क्रिएट केलेलं आहे. सो ओव्हरऑल आज ह्या युगात, आजच्या तारखेला आपण सायन्सचं नॉलेज आणि त्याचं ॲप्लिकेशन अशा दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहे. सो ॲप्लिकेशन ऑफ सायन्स नॉलेज इज नथिंग बट इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. आता आज आपण ज्या टॉपिकवर डिस्कस करणार आहोत तो एक मूलभूत टॉपिक आहे की जो समजल्यानंतर तुम्हाला सायन्स समजायला जास्तीत जास्त मदत होईल. आपण बेसिकली गायरस फॉर्च्यून हा कोर्स का सुरू केला याचं कारण मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केले की 11वी-12वी सायन्सला गेल्यानंतर आपल्या समोर जे काही सायंटिफिक प्रिन्सिपल्स वेगवेगळ्या चॅप्टरच्या स्वरूपात मांडले गेले आहेत ते जर समजून घ्यायचे असेल तर त्याला एक स्ट्रॉंग बेस लागतो, त्याला एक थिंकिंग लागते, एक सायकॉलॉजी लागते आणि विथ दिस थिंकिंग अँड सायकॉलॉजी आणि प्लस ॲनालिटिकल स्किल तुम्ही त्या विषयाशी व्यवस्थित पद्धतीने डील करू शकता, त्याला न्याय देऊ शकता आणि त्यावर ज्या काही परीक्षा आधारित आहेत, मग त्या बोर्डाच्या परीक्षा असो, एखादी एंट्रन्स असो, एखादी ओरल परीक्षा असो, या तुम्ही व्यवस्थित पद्धतीने देऊ शकता. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जे समजून घ्यायचं आहे ते कसं समजून घ्यायचं, त्याच्यासाठी नेमकी तुमच्याकडं काय हवं आहे यासाठी आपण फाउंडेशन कोर्स तयार केला आहे, राईट. आता फाउंडेशन सिरीजमध्ये आपण फेज वनमध्ये आहोत. या फेजमध्ये बेसिकली आपण बेसिक फिजिक्स, बेसिक केमिस्ट्री, बेसिक मॅथमॅटिक्स, बेसिक बायोलॉजी, मेंटल एबिलिटी याचे काही चॅप्टर्स आपण सिलेक्ट केलेले आहेत की जे चॅप्टर केल्यानंतर आपल्याकडे एक नॉलेज लेवल येऊन जाईल आणि आपण पुढचा जो ॲडव्हान्स भाग आहे तो समजून घेण्यास पात्र होऊ, असा यामागचा उद्देश आहे. सो आज आपण सुरू करूया मेजरमेंट ह्या टॉपिकला. सो मेजरमेंट हा बेसिक फिजिक्सचा टॉपिक आहे. आपण मोजमाप करतो. आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडत आहेत त्या समजून घेण्यासाठी आपल्या मनात नकळत एक प्रश्न पडत असतो. हाऊ मेनी, हाऊ मच, कसं, केव्हा, कुठे, आणि ह्या प्रश्नाची उत्तर शोधण्यासाठी आपण मोजमाप करतो, राईट. सो मोजमाप हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. म्हणजे तो तुमचा एक क्युरिओसिटीचा भाग तर आहेच. ओव्हर अँड अबोव तुम्ही करत असलेल्या गोष्टी तुम्हाला सिद्ध करण्यासाठी, त्यावरती काही गणिती प्रक्रिया करण्यासाठी, कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी तुम्हाला मोजमाप करणं अनिवार्य असतं. उदाहरणार्थ आपण एक सिंपल उदाहरण घेऊ. आपल्याला कपडे शिवायचे असते. आपण कपडे घेण्यासाठी, रेडीमेड कपडे घेण्यासाठी किंवा कपडे शिवून घेण्यासाठी ज्यावेळेस टेलरकडे जातो तर रेडीमेड कपड्याच्या बाबतीत आपण तिथे बघतो साईज, त्या टी शर्टची म्हणा, त्या पॅन्टची साईज, आपण ती साईज बघून ती घेतो. आपल्याला ती येईल का नाही हे आपण चेक करतो ट्रायल रूममध्ये जाऊन. तेच जर आपण टेलरकडे गेलो तर आपण आपलं माप देतो. इव्हन आपल्याला किती कापड लागेल हे देखील आपण तिथं त्याला विचारून घेतो आणि त्या हिशोबाने ते कापड कट करून घेतो. सो ही मोजमापची एक स्ट्रेट फॉरवर्ड गरज झाली. साधं घरात आपण काही आपली आई भाजी वगैरे बनवत असेल तर ती काही जस्ट लाईक दॅट मसाले वगैरे घेऊन त्यात टाकत नाही. तिथे एक माप ठरलेलं असतं. त्या ठराविक मापातच ती त्या भाजीमध्ये वेगवेगळे पदार्थ टाकत असते आणि त्यामुळे त्या भाजीला एक विशिष्ट म्हणजे चांगली खाण्यायोग्य चव येत असते, राईट. सो मोजमाप हा आपल्या आयुष्याचा
अतिशय महत्त्वाचा भाग आहे आणि सायन्समध्ये विदाऊट मेजरमेंट तुम्ही सायन्स इमॅजिनही करू शकत नाही, राईट. मग आता मोजमाप, मेजरमेंट ह्याच्यामध्ये काय शिकायचं, तर ह्याला आपण एक सिस्टमॅटिक वेने जाऊया. तर आपल्याला सर्वप्रथम शिकावं लागेल क्वांटिटी. क्वांटिटी कशाला म्हणायचं? सी विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोर एखादी गोष्ट आल्यावर आपल्या मनात हाऊ मच, हाऊ मेनी असा प्रश्न आला की आपण त्या संदर्भात जी माहिती गोळा करतो, जिचा आधार घेतो, त्याला क्वांटिटी म्हणूया. म्हणजे क्वांटिटी म्हणजे एखादी पर्टिक्युलर प्रॉपर्टी की जिच्याबद्दल आपल्या मनात असे प्रश्न येतात आणि त्यातली त्यात ती क्वांटिटी जर मेजरेबल असेल, तिला जर आपण कशाच्या तरी सहाय्याने मोजू शकतो, तर तिला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणू शकतो, राईट. म्हणजे भौतिक राशी. म्हणजे जी क्वांटिटी आपल्याला मोजता येते, जी क्वांटिटी आपण फिजिक्सचे लॉज किंवा सायन्सचे बेसिक लॉज सिद्ध करण्यासाठी आपण जिचा उपयोग करू शकतो, अशा क्वांटिटीला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो. मग या फिजिकल क्वांटिटीचा अभ्यास, या फिजिकल क्वांटिटीचं मोजमाप हे आज आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. मी तुमच्या पुढे एक छोटासा कन्सेप्ट मॅप इथे काढला आहे, एक मेमरी मॅप म्हणूया आपण त्याला. त्याच्या सहाय्याने आपण या चॅप्टरमध्ये पुढे पुढे जाणार आहोत. सो बेसिकली आपण इथे बघतोय की क्वांटिटीज जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं का पदार्थाचे गुणधर्म, पदार्थाच्या प्रॉपर्टीज, जो फिनॉमिना, जी प्रोसेस आपण शिकतोय त्यामधल्या प्रॉपर्टीज म्हणजे क्वांटिटीज. म्हणजे थोडक्यात काय, आपला ज्या भावना असतात, प्रेम, द्वेष, राग, मत्सर किंवा एखाद्याबद्दलचं आपलं जे मत असतं, त्याला आपण क्वांटिटी नाही म्हणू शकत. आता सपोज मी माझ्या एखाद्या मित्राबद्दल म्हणतो तो फार चांगला आहे, पण गरजेचं नाही का लोकांनी त्याला चांगलं म्हणलं पाहिजे, कारण इट इज अ ओपिनियन, राईट. सो ओपिनियन्स किंवा जजमेंट्स दे आर नॉट कन्सिडर्ड इन क्वांटिटीज. सो क्वांटिटीज आर दोज ज्याला काहीतरी ठोस पुरावा असतो, जो आपण मोजू शकतो, राईट. सो आपण क्वांटिटीमध्ये मग इथे त्याला फिजिकल क्वांटिटी म्हणलो. मेजरेबल क्वांटिटीज आर कॉल्ड एज फिजिकल क्वांटिटीज. सो फिजिकल क्वांटिटी नंतर आपण युनिट नावाचा प्रकार शिकणार आहोत. मग युनिट एक्झॅक्टली काय आहे हे आपण त्या प्रोसेसमध्ये आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. मग मानवनिर्मित सिस्टीम्स ऑफ युनिट किती होत्या, आज रोजी आपण कुठली सिस्टीम वापरतोय याच्याबद्दल थोडक्यात आपल्याला इथे माहिती मिळवायची आहे. त्यानंतर मग त्या युनिट सिस्टीमने आपण ज्या काही क्वांटिटीज मोजल्या त्याचं आपण एक वर्गीकरण केलेलं, एक क्लासिफिकेशन केलेलं आहे. तर फंडामेंटल क्वांटिटीज, डिराइव्ड क्वांटिटीज, सप्लिमेंटरी क्वांटिटीज असं आपण त्याचं वर्गीकरण केले. त्या कुठल्या कुठल्या आहेत ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मेजरमेंट म्हणजे मोजमापची जी प्रोसिजर आहे, तर फंडामेंटल ज्या क्वांटिटी आहेत तर त्याची मेजरमेंट आपण इथे बघणार आहोत. हा सेशन पुढे कंटिन्यू होईल डिराइव्ड क्वांटिटीजला, आणि आपण प्रत्येक डिराइव्ड क्वांटिटी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याचा फायदा आपल्याला संपूर्ण फिजिक्स समजून घेण्यासाठी नक्कीच होईल. सो फिजिकल क्वांटिटीज. मग फिजिकल क्वांटिटीज म्हणजे मेजरेबल प्रॉपर्टीज, राईट, ज्या आपण मोजू शकतो. मग उदाहरणार्थ आपण एखाद्या वस्तूचं मास मोजू शकतो, आपण एखाद्या वस्तूची लेंथ मोजू शकतो, आपण एखाद्या वस्तूचं व्हॉल्यूम मोजू शकतो, आपण एखाद्या वस्तूचं स्पीड मोजू शकतो. सो हे जे मी शब्द वापरतोय, मास, लेंथ, टाईम, स्पीड, ह्या सगळ्या काय आहेत, फिजिकल क्वांटिटी आहे, राईट. आणि त्याच्या मोजमापीसाठी आपण वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स तयार केलेले आहेत. मग आता युनिट कशाला म्हणायचं? सी मानव पूर्वीपासून मोजत आलेला आहे. फक्त पूर्वी त्याच्याकडे मोजण्यासाठी तो त्याच्या शरीराच्या भागाचा उपयोग करायचा. लाईक आपण हाताचा उपयोग करून मोजमाप करायचो. एखादी वस्तू ची लेंथ मोजण्यासाठी आपण आपल्या हाताच्या पंजाचा उपयोग करून हँड स्पॅनचा उपयोग करायचो, किंवा आपण पूर्ण हाताचा उपयोग करायचो, तळव्याचा उपयोग करायचो. सो हे जे युनिट्स होते हे याच्यातनं आपल्याला मोजमाप कळायचं. तर एखादी गोष्ट किती मोठी आहे, किती रुंद आहे, किती लांब आहे, हे आपण या हाताच्या स्पॅनने मोजू शकत होतो. पण आता समजा एखाद्या मोठ्या माणसाचा हात आणि एखाद्या छोट्या मुलाचा हात याच्यात फरक पडतो. मोठ्या माणसाच्या हाताचा स्पॅन जास्त आहे, छोट्या मुलाच्या हाताचा स्पॅन कमी आहे, आणि त्यामुळे त्याला आपण स्टँडर्ड नाही म्हणू शकत, राईट. मग ते व्हेरिएशन येतं तिथं. लहान मुलांनी मोजलं तर त्याला 4 वेळेस मोजावं लागतं, मोठ्या माणसाला 2दाच मोजावं लागतं. मग कन्सिडर कसं करायचं हा प्रश्न पडतो, राईट. मग अशा वेळेस आपण जर पट्टीने ते मोजलं, लाईक एक फुटपट्टी आहे तुमच्याकडे, राईट, 30 सेंटीमीटरची तुमची एक जी पट्टी तुम्ही वापरता शाळेमध्ये, तिने मोजलं तर मोठ्या माणसाने मोजलं काय, लहान मुलाने मोजलं काय, तर मोजमाप त्या पट्टीवर लिहिलेल्या आकड्यावर जाणार आहे. मग त्याला म्हणायचं स्टँडर्ड, राईट. सो युनिट म्हणजे एक रेफरन्स स्टँडर्ड आहे जे सर्वजण वापरतात, आणि ती फिजिकल क्वांटिटी, ती पर्टिक्युलर प्रॉपर्टी आपण त्या युनिटच्या सहाय्याने मांडत असतो. लाईक लेंथचं आपण युनिट मानतो मीटर. सो लेंथ आपण मीटरमध्ये मांडतो.
किंवा मीटरचे सब युनिट्स किंवा त्याच्यातले प्रकार आहेत लाईक सेंटीमीटर, त्याचे मल्टिपल्स आपण म्हणू त्याला, सेंटीमीटर, मिलीमीटर, त्यानंतर पुढे किलोमीटर. तर अशा प्रकारे ते मांडता येतं. पण ओव्हरऑल त्याचा बेस काय आहे का वी कॅन एक्सप्रेस इट इन अ स्टँडर्ड वे, जे सगळ्यांना मान्य आहे, राईट. सो एक जुन्या पद्धतीचे युनिट आणि त्यानंतर स्टँडर्ड युनिट असा त्याच्यामध्ये प्रकार पडतो. सो आपल्याला वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीजचे युनिट्स इथे बघायचे आहे. मग सिस्टीम ऑफ युनिट कशा तयार झाल्या, तर मानवाने बघितलं का प्रत्येक मेजरमेंट जे आहे ती बऱ्यापैकी 3 फिजिकल क्वांटिटीचं कॉम्बिनेशन येतं आहे. त्यात मास येतं आहे, लेंथ येतं आहे आणि टाईम येतं आहे. आणि प्रत्येक वेळेस हे 3 कॉम्बिनेशनमध्ये येत असल्यामुळे त्याने ह्या 3 फिजिकल क्वांटिटीला बेस क्वांटिटी मानून, फंडामेंटल क्वांटिटी मानून, कारण ह्या कशावर अवलंबून नव्हत्या. मास, पदार्थाचं वस्तुमान, त्यानंतर लेंथ आणि त्यानंतर तुमचा टाईम. तर ह्या 3 फिजिकल क्वांटिटीज त्याने एकत्र करून काही सिस्टीम बनवल्या आणि त्या सिस्टीमला त्याने वेगवेगळे नावं दिली. लाईक पूर्वी सिस्टीम होते FPS म्हणजे फूट, पाऊंड आणि सेकंद. त्यानंतर CGS सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंद. त्यानंतर MKS मीटर, किलोग्रॅम आणि सेकंद. मग आता ह्या सिस्टीम बऱ्याच वर्ष चालल्या, वेगवेगळ्या देशात ती सिस्टीम प्रचलित होती, राईट. मग यातले जर आपण बघितलं तर MKS आणि CGS सिस्टीम ज्या आहेत ह्या सिस्टीम याला बेसिकली आपण मेट्रिक सिस्टीम किंवा गॉस सिस्टीम म्हणतो. हे फ्रान्सचे एका गॉस नावाच्या शास्त्रज्ञाने ही सिस्टीम डेव्हलप केली होती. यामध्ये त्याने लेंथ, मास आणि सेकंद याला फंडामेंटल क्वांटिटी म्हणून त्याचे कॉम्बिनेशन्स वापरले, राईट. फॉर एक्झाम्पल मासचं जर युनिट आपण बघितलं तर MKS सिस्टीममध्ये मासचं युनिट घेतलं जातं किलोग्रॅम, लेंथचं घेतलं जातं मीटर आणि टाईमचं सेकंद. तेच आपण CGS सिस्टीम बघितली तर त्यामध्ये सेंटीमीटर हे युनिट आहे लेंथसाठी, ग्रॅम हे तुमच्या माससाठी आणि सेकंद टाईमसाठी. FPS ब्रिटिश सिस्टीम. FPS सिस्टीममध्ये लेंथ आपण फूटमध्ये मोजतो, राईट. फूट आणि त्याचे मग छोटे युनिट बघितले तर इंच वगैरे त्याचे युनिट तयार होतात. त्यानंतर आपण मास मेजरमेंटसाठी इथे पाऊंड वापरतो, राईट. मग आता अर्थातच आपल्याला पाऊंड, ग्रॅम, किलोग्रॅम याचे इंटर रिलेशन सुद्धा माहिती पाहिजे, राईट. मग आता ती सिस्टीम देखील मास, लेंथ आणि टाईम अशा कॉम्बिनेशनने बनली होती. टाईमला सर्व सिस्टीममध्ये सेकंद हेच युनिट मानलं गेलेलं आहे. आता कालांतराने काय झालं, या सिस्टीम्समध्ये गोंधळ वाढला. गोंधळ कसा वाढला, लाईक युरोपियन कंट्रीज सपोज FPS सिस्टीम वापरत होत्या, एशियन कंट्रीज MKS CGS सिस्टीम वापरत होत्या आणि तिकडचा माल ज्यावेळेस इकडे यायला लागला तर मोजमापमध्ये त्यांनी मोजलेलं वेगळं असायचं, आपलं मोजलेलं वेगळं असायचं. वेगळे इन द सेन्स वस्तू तेवढीच असायची पण युनिट्स वेगळे असल्यामुळे आर्ग्युमेंट सुरू झाले. मग कुठेतरी हे आर्ग्युमेंट्स थांबले पाहिजे होते आणि ग्लोबलाइज वातावरणात सर्वत्र त्याला एक स्टँडर्ड प्राप्त व्हावं म्हणून एक नवीन सिस्टीम उभारण्यात आली की ज्यामध्ये जगातले जे प्रमुख देश होते ते एकत्र येऊन त्यांनी त्याला मान्यता दिली. ती सिस्टीम तयार झाली SI सिस्टीम म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट, राईट. आता ही सिस्टीम, या सिस्टीमने काही ठराविक फंडामेंटल क्वांटिटीज असाइन केल्या आणि त्या सर्वांना मान्य आहे याची त्यांनी खात्री करून घेतली. लाईक त्यांनी मास, लेंथ, टाईम या तर इन्क्लूड केल्यास याच्या व्यतिरिक्त 4 आणखी फंडामेंटल क्वांटिटीज त्यात इन्क्लूड केल्या. मग आता SIने टोटल 7 फंडामेंटल क्वांटिटीज दिल्या. मग त्यामध्ये मास, लेंथ, टाईम, त्यानंतर टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, लुमिनस इंटेन्सिटी आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स अशा 7 क्वांटिटी SIने फंडामेंटल म्हणून जाहीर केल्या. त्या व्यतिरिक्त 2 फिजिकल क्वांटिटी दिल्या ज्या सप्लिमेंटरी म्हणून आपण वापरतो. त्यामध्ये प्रामुख्याने अँगल मेजरमेंटसाठी ते 2 फिजिकल क्वांटिटी झाल्या. त्यामध्ये येतं तुमचा प्लेन अँगल जो रॅडियनमध्ये मोजला जातो आणि सॉलिड अँगल जो स्टीरॅडियनमध्ये मोजला जातो, राईट. तर असं एक SI सिस्टीमने पूर्ण जगाला एक मार्गदर्शन दिलं आणि त्या पद्धतीने आज आपण ते फॉलो करतो, राईट. सो ॲज पर SI सिस्टीम द युनिट ऑफ मास इज किलोग्रॅम, युनिट ऑफ लेंथ इज मीटर, then unit of time is second, unit of temperature is Kelvin, unit of electric current is ampere, then unit of amount of substance is mole and unit of luminous intensity is candela, right. So त्याचा एक चार्ट आपल्याकडं तो अवेलेबल तर आहेच, राईट. आता SI सिस्टीमने प्रामुख्याने ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहे याचे 3 भागात वर्गीकरण केलं, 3 भागात क्लासिफिकेशन केलं. त्यात पहिला भाग होता फंडामेंटल क्वांटिटीज ज्या आपण आत्ता बघितल्या 7 क्वांटिटीज त्या फंडामेंटल. त्यानंतर सप्लिमेंटरी युनिट्स म्हणजे ते 2 प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे डिराइव्ड क्वांटिटीज. तर आपल्याला चॅप्टरमध्ये ह्या फंडामेंटल क्वांटिटीज काय आहे, डिराइव्ड क्वांटिटीज काय आहे हे ॲक्च्युली डिटेलमध्ये बघायचं आहे आणि मग चॅप्टरच्या शेवटच्या भागात आपण
मेजरमेंट कशी केली जाते किंवा जे काही आपल्याकडे आज अवेलेबल युनिट्स आहेत, अवेलेबल स्टँडर्ड आहेत, ते कसे डेव्हलप झाले त्याची एक स्टोरी इथं आपल्याला शिकायला भेटेल. सो लेट अस स्टार्ट विथ दी फंडामेंटल क्वांटिटीज, राईट. आता फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये आपण जर बघितलं प्रामुख्याने, तर फंडामेंटल क्वांटिटीजमध्ये मी आता सांगितल्याप्रमाणे देर आर 7 फंडामेंटल क्वांटिटीज. 7 फंडामेंटल क्वांटिटीज which are given by SI, right? SI सिस्टीमने ते आपल्याला दिलेले आहे. त्यामध्ये पहिली आहे मास which is measured in kilogram, length which is measured in meter, time which is measured in second, त्यानंतर टेम्परेचर it is measured in Kelvin, त्यानंतर इलेक्ट्रिक करंट it is measured in ampere, त्यानंतर luminous intensity measured in candela, त्यानंतर amount of substance it is measured in mole. ठीक आहे. So these are the things which are given by SI system, फंडामेंटल क्वांटिटीज. मग आता याला फंडामेंटल का म्हटलं हा प्रश्न पडतो, राईट. फंडामेंटल म्हणजे काय? मूलभूत, जे कशावरही अवलंबून नाही त्याला म्हणायचं फंडामेंटल, राईट. सो these quantities does not depend upon any other quantities for their expression, for their calculation, for their measurement. सो आपण याच्यापासून सुरुवात केली असं म्हणू शकतो. सो दॅट इज व्हाय दे आर कॉल्ड एज फंडामेंटल क्वांटिटीज, राईट. देन नेक्स्ट इज सप्लिमेंटरी क्वांटिटी. सप्लिमेंटरी, आता ह्या ज्या सप्लिमेंटरी युनिट्स आहेत, जे सप्लिमेंटरी क्वांटिटीज आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने प्लेन अँगल, त्याला आपण रेडियन मध्ये मोजतो, आणि सॉलिड अँगल, त्याला आपण स्टीरेडियन मध्ये मोजतो. ठीक आहे. आता अँगल आणि स्टीरेडियन अँगल, सॉलिड अँगल आणि प्लेन अँगलची गरज का पडली? त्याचं कारण वस्तूच्या ज्यावेळेस आपण सायझेस किंवा त्याचे मोशन स्टडी वगैरे करत असतो त्या ठिकाणी ह्या गोष्टी आपल्या समोर येतात आणि आपल्याला त्याची गरज पडतात. सो आपलं टार्गेट काय आहे? दिस इज जस्ट कलेक्शन ऑफ नॉलेज. काही SIने काय दिले आणि आपलं टार्गेट आहे बेसिकली फिजिकल क्वांटिटीला समजून घेणं, कारण आपल्याला त्याच्यातनं पूर्ण सायन्स समजून घ्यायचं, राईट. सो इन दिस सेशन वी विल मेनली फोकस on how these physical quantities are measured, right? Now let us talk about derived quantities. See, derived quantities, there are so many derived quantities. In 11-12 science, if you see, there are 40 plus derived quantities which are there in your subject. आणि ज्या मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट याच्या सगळ्याच्या कॉम्बिनेशन्स मधून तयार झालेल्या असतात. थोडक्यात दोन फिजिकल क्वांटिटीच्या गुणाकारातून किंवा भागाकारातून, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन मधून ज्या ज्या फिजिकल क्वांटिटीज तयार झालेल्या आहेत त्याला म्हणायचं डिराइव्ड क्वांटिटीज. फॉर एक्झाम्पल आपण लिहितो फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन. आता ही डिराइव्ड क्वांटिटी, राईट. ही कशी आहे? डिराइव्ड क्वांटिटी. आता ही डिराइव्ड काय आहे? कारण याच्यामध्ये मास आहे आणि ऍक्सलरेशन आहे, म्हणजे ही दोन फिजिकल क्वांटिटीवर अवलंबून आहे. ज्यातली एक फंडामेंटल आहे आणि दुसरी ती देखील डिराइव्ड आहे. लाईक ऍक्सलरेशन इज ऑल्सो डिराइव्ड क्वांटिटी. म्हणजेच the physical quantities which depends on other quantities are called as derived quantity, किंवा the physical quantities which are derived from other quantities, ज्या आपण दुसऱ्या क्वांटिटीजचा उपयोग करून तयार केलेल्या असतात त्याला म्हणायचं डिराइव्ड क्वांटिटीज. सो डिराइव्ड क्वांटिटीज मध्ये मेनली हे लक्षात ठेवायचं का डिराइव्ड क्वांटिटीज ह्या फंडामेंटल किंवा इतर डिराइव्ड क्वांटिटीजच्या मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन मधून तयार झालेल्या असतात, राईट. त्यात तुम्ही जर बघितलं फॉर्म्युला तर तुम्हाला एक तर त्या फिजिकल क्वांटिटीज मल्टिप्लिकेशन मध्ये गुणाकारामध्ये दिसतील किंवा मग भागाकारामध्ये दिसतील. हे महत्त्वाचा मुद्दा आहे, हा नंतर तुम्हाला काम येईल. ठीक आहे. सो व्हॉट वी विल डू, विल ट्राय टू मेक अ लिस्ट ऑफ डिराइव्ड क्वांटिटीज विथ रिस्पेक्ट टू आवर सब्जेक्ट, राईट. मग आपण त्याच्यासाठी फिजिक्सचं वेगवेगळे सेक्शन करू, लाईक हीट अँड थर्मोडायनॅमिक्स, मेकॅनिक्समध्ये कायनेमॅटिक्स अँड डायनॅमिक्स, त्यानंतर वेव्ज अँड साऊंड, त्यानंतर आपण पुढे त्याला लाईट, त्यानंतर इलेक्ट्रिसिटी, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, इलेक्ट्रॉनिक्स असे सेक्शन करू. आणि प्रत्येक सेक्शनमध्ये ज्या काही 5, 7, 10 पर्यंत ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत
त्याची आपण एक यादी बनवू आणि प्रत्येक क्वांटिटीला आपण राईट फ्रॉम इट्स डेफिनेशन, फिजिकल सिग्निफिकन्स टू द फॉर्म्युला इथपर्यंत जर आपण त्याचा अभ्यास केला तर आपल्याला कधीच त्याची अडचण येणार नाही. ठीक आहे, दॅट विल बी आवर टार्गेट. नाव वी हॅव अ क्लिअर कट विजन नाव. व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी, व्हॉट इज युनिट, then what are the systems of unit, how they are formed, then what are the fundamental and derived quantities. आता units of fundamental quantity is called as fundamental unit. मग fundamental unit किती येतील? as per the SI, kilogram, meter and second are the fundamental unit for the three main physical quantities, and for rest of the quantities Kelvin, ampere, candela and mole are the fundamental units. Derived units म्हणजे काय? The units of derived quantity are called as डिराइड युनिट्स. आता डिराइड युनिट्स मांडायचे बी वेगवेगळे स्टाईल आहेत. म्हणजे असं नाही होणार की प्रत्येक वेळेस आता फोर्सचं जर आपण युनिट बघितलं इथे तर फोर्सचं युनिट काय यायला पाहिजे मग किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर, कारण किलोग्रॅम मासचं युनिट आहे. त्यानंतर तुमचं मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲक्सलरेशनचं युनिट आहे. म्हणजे फोर्सचं डिराइड युनिट काय झालं तसं मग टेक्निकली किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. बट वी डू नॉट एक्सप्रेस फोर्स लाईक दिस, वी एक्सप्रेस फोर्स ॲज अ न्यूटन. म्हणजे इथं फक्त काय लक्षात ठेवायचं, 1 न्यूटन इज इक्वल टू 1 किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर. सी आपण न्यूटन का दिलं, बिकॉज न्यूटन शास्त्रज्ञाचं नाव होतं, त्याने फोर्सवर जास्तीत जास्त काम केलं आणि म्हणून त्याच्या नावानं आपण फोर्सला युनिट देऊन टाकलं. सो हे झालं रिप्रेझेंटेशनचा भाग फिजिक्समध्ये. बट वाईल डुईंग कॅल्क्युलेशन्स आपल्याला 1 न्यूटन म्हणजे 1 किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर असं माहिती पाहिजे. म्हणजेच आपल्याला इथे काय करावं लागेल का असे किती शास्त्रज्ञ आहेत बुवा की ज्यांच्या नावाने किंवा असे किती युनिट आहे का जे शास्त्रज्ञाच्या नावाने दिलेले आहेत. लाईक फोर्सचं युनिट न्यूटन आहे, एनर्जीचं युनिट जूल आहे, प्रेशरचं युनिट पास्कल आहे, करंटचं युनिट ॲम्पियर आहे, पॉवरचं युनिट वॅट आहे. असे कितीतरी असतील जे आपल्याला आता आपल्या पुढच्या सिलेबसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने त्याचं एक कलेक्शन करायचं आहे. आणि प्रत्येकाला डिराइडमध्ये किती व्हॅल्यू असाइन झाली, लाईक 1 न्यूटन बरोबर 1 किलोग्रॅम मीटर पर सेकंड स्क्वेअर, 1 जूल बरोबर 1 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. असं आपल्याला एक छोटासा एक चार्ट आपल्याकडे बनवून ठेवावा लागेल जेणेकरून आपल्याला कन्व्हर्जनला तो फायदेशीर ठरेल. ते आपलं टार्गेट आहे टू इन्क्रीज अवर ॲनालिटिकल स्किल. आपल्याला कॅल्क्युलेशन्स जमले पाहिजे. आपला फोकस कुठं पाहिजे, आपल्याला कॅल्क्युलेशन करता आले पाहिजे. ठीक आहे, नॉलेज असणं हा एक भाग आहे, तो येतोच. प्रोसेस अशी आहे की नॉलेज येणारच आहे, बट देन कॅल्क्युलेशनला अडचण नको यायला. नाही तर एखाद्याला फिजिक्सला बोर्डाला पडतात 95 मार्क आणि CETचे 2 प्रश्नही सुटत नाही. हे असं का होतं, कारण रट्टा मेथड इथे फायद्याची नाही. इथे आपल्याला प्रॉपर अंडरस्टँडिंग लागेल, राईट. सो डिराइड युनिटमध्ये आपल्याला ते मोठं चॅलेंज आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला डिराइड युनिटचे फॉर्म्युले देखील करावे लागतील. म्हणून आपण यानंतरचा जो सेशन आहे तो डिराइड युनिटवरच होणार आहे. मी बेसिकली मेजरमेंटचे 2 ते 3 सेक्शन करणार आहे. सो आजच्या सेक्शनमध्ये मी चॅप्टरची आउटलाईन तुम्हाला समजून सांगतो, राईट. त्यानंतर आपण डिराइड युनिटमध्ये सो विल हॅव लिस्ट अँड विल सॉर्ट दॅट लिस्ट अकॉर्डिंगली ॲज पर दी सेक्शन्स ऑफ फिजिक्स. नंतर आपल्याला समजून घ्यायचं मेजरमेंट, मासचं मेजरमेंट किलोग्रॅम असं कसं केलं गेलं, किंवा आपल्या आजूबाजूला मास जर आपण बघितलं, वस्तुमान जर बघितलं मॅटरचं, सो मॅटर हे मायक्रो पार्टिकलपासनं तर ह्यूज वस्तूपर्यंत आपल्या आजूबाजूला आहे. लाईक आपल्या आजूबाजूला प्लॅनेट्स आहेत, स्टार्स आहेत, मोठ्या मोठ्या वस्तू आहेत. त्यानंतर छोटे मायक्रो म्हणजे इलेक्ट्रॉन्स आहे, प्रोटॉन्स आहे, जे आपल्याला डोळ्याने दिसतही नाही पण आपल्याला त्याचे मासेस माहिती आहेत. मग आपण असं काय केलं का जेणेकरून आपल्याला छोटे मायक्रो मासेसही माहिती आहेत, ह्यूज मॅक्रो मासेसही माहिती आहेत, आणि ज्या वस्तू आपण हाताळू शकतो त्याचेही मासेस आपण मोजतो. तर डायरेक्ट इनडायरेक्ट मेजरमेंटच्या ज्या टेक्निक्स आहेत त्या आपल्याला इथे हे सगळं समजून सांगायला मदत करते. सेम थिंग इज ट्रू फॉर लेंथ मेजरमेंट ऑल्सो. आपल्याला आपला जो ॲटम आहे, वस्तू ज्याच्यापासून बनलेली आहे, त्या ॲटमची साईज आपल्याला माहिती आहे का, न्यूक्लियसची साईज किती आहे, ॲटमची साईज किती आहे, इलेक्ट्रॉन ची मोशनबद्दल आपण म्हणतो. पर्टिक्युलरली लेटेस्ट टॉक अबाउट लेंथ ओनली. त्याचप्रमाणे सूर्याची साईज किती, पृथ्वीची साईज किती, सूर्य आपल्यापासून किती अंतरावर आहे. मग एवढं ह्यूज डिस्टन्स आपण पट्टी लावून नक्कीच मोजलं नाही. म्हणजे काहीतरी टेक्निक्स आपण वापरल्या, त्या टेक्निक्सबद्दल आपण इथे मेजरमेंटमध्ये चर्चा करणार आहोत, राईट. सेम थिंग सेकंद हे युनिट आहे टाईमचं. मग टाईम एक्झॅक्टली काय आहे, किंवा आणखी मेजरमेंटमध्ये आपल्याला ज्या काही डिराइव्ड क्वांटिटीज आहेत ज्या रेग्युलरली वापरल्या जातात, लाईक एरिया, व्हॉल्यूम, याच्याबद्दल आपल्याला थोडेसे ही कन्सेप्ट्स आहेत का एरिया नेमकी काय असतं, तो कसा मोजायचा. मग वेगवेगळ्या आकाराचे जे आपल्याकडे ऑब्जेक्ट्स आहेत,
लाईक स्क्वेअर आकाराचे ऑब्जेक्ट्स असतील, ट्रायंग्युलर आकाराचे ऑब्जेक्ट्स असतील, सर्क्युलर आकाराचे ऑब्जेक्ट्स असतील, याचे स्टँडर्ड फॉर्म्युले काय आहे, हे सगळं आपल्याला मेजरमेंट सेक्शनमध्ये डिस्कस करायचं आहे. सो ओव्हरऑल हा चॅप्टर डिस्कस केल्यानंतर हा चॅप्टरच्या आता ठीक आहे, आजचं सेशनचं आपण गेम जर बघितलं तर आपल्याला कमीत कमी हे माहिती आहे की टू अंडरस्टँड द फिजिक्स ऑर टू अंडरस्टँड दी सायन्स लाईक फिजिक्स केमिस्ट्री what we must know, we must understand what is physical quantity first. So physical quantity is something which we can measure, something which tells us about the what is happening in our surrounding, right? मग आता एखाद्या वस्तूच्या मासपासून तर त्या वस्तूच्या मुवमेंटपर्यंत ज्या ज्या गोष्टी आपल्याला माहिती देतात, ज्या ज्या गोष्टी आपण मोजू शकतो त्याला आपण फिजिकल क्वांटिटी म्हणू शकतो, राईट? आपल्या प्रश्नाचे उत्तरं देणाऱ्या त्या गोष्टी असतात. त्यानंतर युनिट काय हे आपल्याला कळालं की एक स्टँडर्ड आहे जे एक युनिट म्हणजे एक रेफरन्स स्टँडर्ड आहे, जे पूर्वी आपण कशाच्या तरी आधाराने त्याच्यावर चालायचो आणि आज आपल्याकडं त्याच्याकडं पूर्ण जगाला मान्य होईल अशा पद्धतीने आपण त्याला डेव्हलप केलं आहे. तर इथं मी तुम्हाला सांगायला विसरलो की युनिट हे कसं असलं पाहिजे, एक चांगलं युनिट, आयडियल युनिट, स्टँडर्ड युनिट कसं असलं पाहिजे. तर फार सिम्पल आहे मित्रांनो. एक तर ते सर्वांना मान्य पाहिजे. असं नको व्हायला की आपण युनिट डेव्हलप केलं ते भारताला मान्य आहे पण अमेरिकेला मान्य नाही, किंवा भारतामध्ये महाराष्ट्राला मान्य आहे पण पंजाबला मान्य नाही, मग उपयोग नाही, मग त्याला आपण स्टँडर्ड म्हणू शकत नाही. सो युनिट हे युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड पाहिजे. त्यानंतर हे जे युनिट आहे हे रिप्रोड्युसिबल पाहिजे. म्हणजे आपण जर समजा 1 किलोचं जे माप असतं आपल्याकडं, जे आपण किराणा दुकानात किंवा इतर शॉपमध्ये बघतो, ते जर हरवलं समजा तर आपल्याला ते परत मिळालं पाहिजे, त्याला रिप्रोडक्शन करता आलं पाहिजे. सो इट शुड बी रिप्रोड्युसिबल. इट शुड नॉट बी व्हॉट वी कॉल पेरिशेबल, किंवा ते खराब होणारं नको आहे का ते माप कालांतराने खराब झालं, छोटं झालं, मोठं झालं, घासलं गेलं, असं नको व्हायला. ते टिकून राहिलं पाहिजे, त्याला एक लाईफ पाहिजे तेवढी. ठीक आहे. सो दॅट इज अगेन अ क्वालिटी ऑफ गुड युनिट. अगेन युनिट शुड नॉट बी चेंज विथ स्पेस अँड टाईम. लाईक जे समजा मी एक माप आहे, माझ्याकडे एक वस्तू आहे, ते मी वापरतो इथे या प्लेस ए वरती, ठीक आहे, मी पुण्यात वापरतोय सपोज, आणि मी ते मुंबईला घेऊन गेलो, तर मुंबईत गेल्यानंतर त्याची व्हॅल्यू नको बदलायला. स्पेस आणि टाईम बदललं म्हणजे युनिट बदललं असं चालणार नाही. सो इट शुड नॉट चेंज विथ स्पेस अँड टाईम. सो दीज आर ऑल दी क्वालिटीज ऑफ गुड युनिट, आणि मगच आपण त्याला स्टँडर्ड युनिट म्हणू शकतो, राईट? सो ह्या युनिटच्या क्वालिटीज आपल्याला तिथे बघायच्या आहेत. आता सिस्टीम ऑफ युनिट्स ही एक नॉलेज बेस्ड ॲक्टिव्हिटी आहे का आपल्याकडं मुळात 4 सिस्टीम आहेत, आणि याच्या व्यतिरिक्त प्रॅक्टिकल सिस्टीम होत्या. आजही आपण जर खेडोपाडी गेलो तर मासचे युनिट वेगवेगळे असतात. धान्य मोजण्याच्या पद्धती शहरात बघितलं, दुकानामध्ये बघितलं तर किलोग्रॅम, क्विंटल, टन वगैरेमध्ये आपण धान्य मोजतो. पण तेच जर आपण खेडेगावात गेलो, एखाद्या शेतकऱ्याच्या घरी गेलो तर मन, भार वगैरे अशा वेगवेगळ्या पद्धती, अंतराच्या वेगवेगळ्या पद्धती. अंतर आपण फक्त किलोमीटर्समध्ये मोजतो असं नाही. मी पहिल्या सेशनमध्ये सांगितलं होतं ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, लाईट इयर, पार्सेक, दीज आर द युनिट्स फॉर द लेंथ मेजरमेंट. मग आपण या सिस्टीममध्ये बघितलं तर ओनली मीटर, सेंटीमीटर, फूट. बट ह्या ज्या सिस्टीम्स बनवल्या गेलेल्या आहेत, ह्या सिस्टीम्स एका म्हणजे जास्तीत जास्त लोक ते वापरत होते म्हणून ते आपल्याकडे त्याचे ग्रुप आले. अशा प्रॅक्टिकल सिस्टीम कदाचित आणखी असतील, राईट? मग आपल्याला कुठेतरी जे प्रॅक्टिकल युनिट आहेत आणि जे सिस्टीमचे युनिट आहेत याच्यामधला जो संबंध आहे तो संबंध समजून घेणं गरजेचं आहे. आणि तो ह्या चॅप्टरचा एक महत्त्वाचा भाग, जो कॅल्क्युलेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाचा आहे, तो आपल्याला मेजरमेंटमध्ये शिकायचा आहे. म्हणजे मल्टिपल, सब मल्टिपल, लाईक 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, किंवा 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 0.01 मीटर, किंवा 10⁻² मीटर. हे जे कन्व्हर्जन आहे, हे कन्व्हर्जन फॅक्टरसुद्धा आपल्याला फार महत्त्वाच्या पद्धतीने तिथं आहेत, आणि ते आपल्याला शिकावे लागतील. कारण तरच तुम्ही ह्या चॅप्टरमधून काहीतरी मिळवलं असं म्हणता येईल, राईट? सो हिअर ॲट द एंड ऑफ दिस लेक्चर what I am expecting from you that you at least know what is physical quantity. So मित्रांनो, हा माझा अनुभव आहे म्हणून मी ते चर्चा करतोय. आम्ही जनरली 11वी सायन्सला आमच्याकडे विद्यार्थी आल्यानंतर वी यूज टू आस्क हिम फर्स्ट क्वेश्चन, डू यू नो व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी? द मोस्ट ऑफ द टाइम इवन द स्टुडंट्स विथ मोर दॅन 90% they are failed to answer this question. They literally don't know, and they expect something like IIT or MBBS. So don't do that at least, right? So physical quantity is nothing but the measurable quantity, the measurable property of any behavior, matter, or something which physically exists, right? त्याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटी, जे आपण मोजू शकतो. अगेन one more definition is there. The physical quantity is one which is used to
prove the laws of physics, which is used to prove the laws of science. Not always prove, sometimes it is used, it can be used to express the laws to mathematically also, right? So that is what is physical quantity. त्यानंतर दुसरा आपल्याला नॉलेज पॉईंट काय मिळाला, SI सिस्टीमच्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या आहेत आणि त्याचं युनिट काय आहे, मासचं युनिट किलोग्रॅम, लेंथचं युनिट मीटर, टाइमचं युनिट सेकंड, टेम्परेचरचं युनिट केल्विन, and then electric current unit ampere, luminous intensity unit candela, and then finally amount of substance unit mole. आता आपल्याला इथं अनेक प्रश्न पडतील, लाईक मी तुम्हाला इथं 7 क्वेश्चन विचारतो. नेक्स्ट सेशनमध्ये मी त्याचे उत्तर सांगणार आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने ते मिळवायचा प्रयत्न करा. पहिला क्वेश्चन माझा असा आहे की व्हॉट डू यू मीन बाय मास इटसेल्फ, मास म्हणजे काय, राईट. त्यानंतर माझा दुसरा प्रश्न असा आहे की लेंथ म्हणजे काय. ठीक आहे, एक शब्द आहे, लांबी, रुंदी, उंची, डिस्टन्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट्स वगैरे वगैरे. व्हॉट एक्झॅक्ट डेफिनेशन, व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ लेंथ, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टाइम, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टेम्परेचर. टेम्परेचर म्हणजे काय, तुम्ही टेम्परेचर मोजता म्हणजे नेमकी काय मोजता, हा प्रश्न तुम्हाला पडला पाहिजे. त्यानंतर इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय, आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकता. व इलेक्ट्रिक करंट म्हणजे तुमच्या 8वी 9वी 10वीच्या पुस्तकात तुम्ही तो शिकलेला असतो. त्यानंतर लुमिनस इंटेन्सिटी म्हणजे काय आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय. ठीक आहे, मग हे जे गुणधर्म आहे हे आपल्याला मुळात माहिती आहे का, कारण मी तुम्हाला एक सल्ला देणार मित्रांनो इथे, का सायन्स जर व्यवस्थित पद्धतीने शिकायचं असेल, त्याला हर एक डायमेन्शनने जर तुम्हाला शिकायचं असेल, लाईक हर एक डायमेन्शनने मीन्स मॅथमॅटिकली, नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यूने, जनरल नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यूने, कोणाला तरी समजून सांगायच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, कोणाला तरी शिकवायच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने 5 प्रश्न विचारायचे फक्त कुठल्याही लेसनच्या पॅरेग्राफला सुरुवात झाल्यानंतर. का हे नेमकी काय आहे, राईट, व्हॉट, त्यानंतर व्हाय, हे असंच का आहे, हाऊ, हे असंच कसं, हे कशा पद्धतीने होतं आहे, राईट. त्यानंतर हे कोणी केलं, हे कोण करतं आहे, मग ती व्यक्ती असू शकते, एखादी फिजिकल क्वांटिटी असू शकते, एखादा दुसरं बिहेवियर असू शकतं, राईट. व्हेअर आहे, कुठे होते, म्हणजे पॉईंट ऑफ ॲप्लिकेशनबद्दल, त्या जागेबद्दल आपल्याला माहिती देतं. आणि तर आपण याच्यात व्हॉट, व्हाय, वेअर, हाऊ, हू, तर हे 5 जे WH क्वेश्चन आहेत हे क्वेश्चन विचारायचे तुम्हाला. सर्व प्रश्नाचे उत्तरं, सर्व बिहेवियरचे आन्सर, सर्व जे काही फिनॉमिनन आहे त्यातून बऱ्याचशा गोष्टी बाहेर यायला मदत होते. सो दिस इज व्हॉट इज कॉल्ड एज रूट कॉज ॲनालिसिस. ॲक्च्युली दीज आर द इम्पॉर्टंट टूल्स फॉर द रूट कॉज ॲनालिसिस. कुठल्याही गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्यासाठी हे 5 प्रश्न आपल्याला मदत करत असतात. आणि जर तुम्ही ही पद्धत वापरली तर तुमची क्युरियोसिटी जागृत राहील अँड यू विल गेट मोर अँड मोर आउट ऑफ दी syllabus which is given to you, right? So we'll meet in next session to understand the details of this chapter one by one, right? Thank you.